लातूर भाजप हा सतत काँग्रेस सोबत तडजोड करत आलाय असा आजपर्यंतचा इतिहास राहिलाय। यात विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री तर सर्वांनाच ठाऊक आहे। याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तब्बल 5 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केले। त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे अमित देशमुख नेत आहेत। त्यांनी या मतदारसंघाचं जवळपास 15 वर्ष प्रतिनिधित्व केले। असंही सांगितलं जातं की देशमुख यांच्या विरोधात भाजपनं सतत कमी ताकदीचा उमेदवार दिल्यानं त्यांचा विजय सोपा होत गेलाय। मात्र यंदा या मतदारसंघातील सर्वच राजकीय चित्र बदलून गेले, कारण भाजपनं यावेळी अमित देशमुख यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधलाय। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। त्यामुळे मागचा पुढचा हिशोब यावेळी पूर्ण चुकता करणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे। अमित देशमुखांच्या विरोधात भाजपने कोणाला उभं केले, हा उमेदवार काँग्रेसचा हा बालेकिल्ला भेदणार का, त्याचाच हा आढावा। नमस्कार, मी शिवानी, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। विलासराव देशमुखांपासून ते अमित देशमुखांपर्यंत लातूर शहर मतदारसंघावर काँग्रेसचं एकहाती वर्चस्व राहिले। 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 वेळा अमित देशमुखांनी या मतदारसंघात काँग्रेसचा पंजा चालवलाय। 2009 साली त्यांचा सामना बहुजन समाज पार्टीचे कयूम खान मोहम्मद खान पठाण यांच्यासोबत झाला होता। त्यावेळी शिवसेनेने श्रीपाद कुलकर्णींना मैदानात उतरवलं होतं, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही। 2014 आणि 2019 अशा 2 वेळा भाजपनं शैलेश लोहाटींना तिकीट दिलं, मात्र त्यांनाही अमित देशमुख यांनी धोबीपछाड दिला। यानंतर देशमुखांच्या विरोधात सोयीचा उमेदवार दिला जातो, त्यामुळेच त्यांचा विजय सोपा होतो असं बोललं जात होतं। मात्र यंदा भाजपनं त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा केलाय। माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर त्यांची सून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपकडून संधी दिली आहे। शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे, मात्र अर्चना पाटलांना आपल्याच पक्षात घेऊन भाजपने काँग्रेसच्याच विरोधात मोठी खेळी केली आहे। अर्चना पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी खुद्द देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर नेत्यांनीही त्यांचं पक्षात जोरदार स्वागत केलं होतं। मध्यंतरी त्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या। यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती, मात्र त्यांना लोकसभेत संधी मिळाली नाही। त्यानंतर आता लातूर शहर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली गेली आहे। माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य तसंच लिंगायत मतांचा लाभ अर्चना पाटलांना मिळेल असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागलाय। अशातच लातूर शहरातील पाणी पुरवठ्याचा दीर्घकालीन प्रश्न आजही प्रलंबित आहे। उजनी प्रकल्पाच्या माध्यमातून लातूरला पाणी पुरवठा करण्याचे मुद्दे हाती घेतलेत, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। त्याशिवाय स्थानिक विमानतळाच्या सुविधा वाढवण्याची आणि विविध मोठ्या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे। कचरा व्यवस्थापन, तरुणांना रोजगाराच्या संधी, जिल्हा रुग्णालयातील तातडीच्या सेवा आणि सोयाबीन हमीभाव अशा मुद्द्यांवरून अमित देशमुख सध्या बॅकफुटवर गेल्याचं समजतंय। अशातच भाजपनं जातीय समीकरणांची जुळवाजुळव करताना लिंगायत मतांवर लक्ष केंद्रित केले। लातूरमध्ये जातीय समीकरण बघायचं झाल्यास या ठिकाणी मराठा मतदार 26%, लिंगायत समाज 25%, याशिवाय दलित आणि मुस्लिम मतांची संख्या अनुक्रमे 23% आणि 29%। काँग्रेसचा मराठा आणि मुस्लिम मतांवर विश्वास, तर भाजपने लिंगायत समाजाला आकर्षित करण्याची रणनीती आखली आहे। असं असलं तरी भाजपनं यंदा या मतदारसंघावर विशेष लक्ष घातले। स्वतः नितीन गडकरी यांनी चाकूरकरांसाठी प्रचार सभा घेतली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयलही मतदारसंघात फिरताना दिसतायत। तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाकूरकरांसाठी प्रचार सभा घेणार आहेत। यासोबतच महायुतीचे सर्वच नेते काँग्रेसला घेरण्यासाठी मतदारसंघात सक्रिय झालेत। त्यामुळे यंदा लातूर शहर मतदारसंघात चाकूरकर करिश्मा करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।